सोबत देतो तुला। यापुढे जर कधी हिच्या वाट्याला गेलास ना, पोलीस कंप्लेंट करेन मी तुझी। माझं आयुष्य मी एकटीनेच जगणार आहे। दामिनी, हे तुम्हाला खूप वर्षांपूर्वीच सांगितलं होतं, ज्यावेळी मी तुझ्याकडे माझं प्रेम व्यक्त केलं होतं। कोण आहेस तू? का मला असा त्रास देतोयस? शेजारी कुठवर सोबत करतील तुला? किशोर, गेटवर तूच होतास ना? हो। कोणी आत आलं का? दामिनी ताई, खरं सांगू, सोसायटी मध्ये आत येण्याचे किती मार्ग आहेत? पगार आहे, काहीतरी खरं ना हो या बाबतीत। काय ग, तुझ्याकडे लक्ष देण्याशिवाय इतर काही दुसरी कामं नाहीत का आमच्या नवऱ्यांना? दामिनी पराडकर। हो, 40शीतली बाई आहे, अजून लग्न केलेलं नाहीये। पण या दामिनीला गेले काही दिवस एक माणूस रोज फोन करून आणि पत्र पाठवून धमकावतोय, त्रास देतोय। काय झालं? काय झालं? तो मला दिसला खिडकीत। तुझ्या घरी आला होता? नाही नाही, मी दामिनीच्या घरी होते। दामिनी, दामिनी, दामिनी! हाच चेहरा दिसला होता खिडकीत। हा आमचा वॉचमन किशोर। किती दिवस काम करतोयस इथे? ते 2 महिने झाले। पहिल्या वॉचमनला काढलं आम्ही। का? शिवराम लबाड होता तो, सोसायटीची रक्षा करायला म्हणून ठेवला आणि सोसायटीतच चोऱ्या करायला लागला। कोणाचे पैसे उचल, कोणाचं घड्याळ डाब। हो ना, शिवराम दामिनीच्या जागरूकपणामुळेच पकडला गेला। आता कुठे असतो तो? पोलीस कंप्लेंट केली आम्ही, पण आम्ही केस नाही केली त्याच्यावरती, नुसताच दम दिला। शेवटी त्यालाही मुलं येतो गावी, आता गावीच असतो तो। हा बाहेर उभा आहे तो कोण आहे? इथेच बघतोय। तो नंदू दामिनीकडे काम करतो। फक्त दामिनीकडे? हो, कारण बाकीच्यांकडे सखू काम करते। तुझ्याकडचं काम झालंय का आज? हो। मग तरी इथे का घुटमळतोय तो? इथे वॉचमन एकच आहे, त्यामुळे किशोरला नाईटही मारावी लागते। किशोर दिवसा झोपतो त्यावेळी नंदू वॉचमनचं काम करतो। नाही, ही तुमची ऍडजस्टमेंट ठीक आहे, पण जोपर्यंत दामिनीला त्रास देणारा सापडत नाही तोपर्यंत दिवसा फुल टाइम ड्युटी करणारा वॉचमन पाहायला हवा। तगारे साहेब, तुम्ही तुमच्या किंवा जोशी साहेबांच्या ओळखीत बघा कोणीतरी। बरं, जोशी साहेब कुठे? जोशी वहिनींनी येऊ नाही दिलं जोशींना। ही पण कुरकुर करत होती, पण मी म्हटलं नाही, ड्युटी फर्स्ट। दामिनी, मला जरा त्या चिठ्ठ्या पाहायला मिळतील? हो।
मी जाऊ झोपायला? मॅडम जाऊ दे. ठीक आहे जा तू, पण तूही व्यवस्थित लक्ष ठेव. तुझी जबाबदारी आहे तेवढीच, कळलं? हो जातो साहेब. किशोर गरीब आहे बिचारा, जेमतेम 4थी पास आहे. राहायला घर नाही, सोसायटीच्या ऑफिसातच झोपतो. नाही असेल गरीब, पण आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. बरं पगारे साहेब, मला जरा फक्त दामिनीशी बोलायचंय. दामिनी सरबर. दामिनी, दामिनी, मला सांग, तुझा कोणावर संशय? माझा स्वतःवरचाच विश्वास उडाला. मी कुणावर काय संशय घेणार? अगं असं का म्हणतेस? मग काय म्हणू? आजतागत मी कधी कुणाला वाईट म्हटलं नाही, कधी कुणाकडे मानवर करूनही बघत नाही मी. मग हा माणूस मला का त्रास देतोय? काय बिघडवलंय मी त्याचं? हे बघ, हा तुला का त्रास देतोय हे आपण नक्की शोधून काढूया. तू त्याचा विचार करू नकोस. किती विचार करायचं नाही म्हटलं ना तरी मनात विचार येतातच. मला कधी लग्नच करायचं नव्हतं, एकटीलाच राहायचं होतं मला. हा गुन्हा आहे का? हा अजिबात नाही. कोणी सांगितलं तुला हे? हे बघ, लग्न करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हो ना. मग कुठल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते मला? हा माणूस असा का त्रास देतोय? दामिनी, हे बघ, शांत, रडू नकोस. मला सांग, तू रडल्याने हा प्रश्न सुटणार आहे का? किंवा तो पकडला जाणार आहे का? नाही ना. हा तुझा लढा आहे आणि तुलाच लढायला हवा, आणि त्यासाठी तुला खंबीर व्हायला हवं. आणि मी आहेच तुझ्या सोबतीला. तुम्ही काय करणार? तो तुम्हालाही त्रास देईल. तो ना खूप वाईट आहे, आणि तुम्ही माझ्यासारख्या अबलाच आहात ना. तू स्वतःला आणि मला अबला का म्हणवतेस? आपण बायकांना इथेच चुकतो. आपण स्वतःला कमी लेखतो. अगं, तू शिवराम सारख्या चोराला पकडून दिलंस ना, मग तू ह्याला का घाबरतेस? हे बघ, तू सुद्धा तितकीच कणखर आहेस, तेवढी स्ट्रॉंग आहेस तू, कळलं?
आलोक, तू? म्हणजे तू ओळखतेस आला? हो, हा माझा मित्र होता. होता. ऐसे मैत्री तुटण्यामागे काही कारण आणि म्हणून त्रास देत होतास तिला? दामिनी, एक दिवस तुला होकार द्यावाच लागेल. त्या दिवसाची मी वाट बघतोय. हे सगळं काय आहे? दामिनी, काय प्रकार आहे हा? मी सांगतो. आमच्यातलं मैत्रीचं नातं हिनं संपवलंय, मी नाही. पण मग असं गुपचूप चिठ्ठी लावून देण्याचं कारण काय? कारण हिची इच्छा नसताना मला इथं यायचं नव्हतं. म्हणून असा फोन करून अशा चिठ्ठ्या पाठवून तिला त्रास देत होतास. अहो, मी का करेन असं? मी प्रेम करतो हिच्यावर. पण माझं प्रेम नाहीये तुझ्यावर, आणि हे 10 वर्षापूर्वीच सांगितलं होतं मी तुला. अच्छा, म्हणजे एकतर्फी प्रेमाची जबरदस्ती करतोस हिच्यावर? मी हिच्यावर कधीही कुठलीही जबरदस्ती केलेली नाहीये. मग इथे का आला होतास आणि ही चिठ्ठी पाठवून काय साध्य करणार होतास? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, त्याच्याबद्दल काळजी वाटते म्हणून. काल ही रात्री एकटी रस्त्यावरनं जात असताना हिला एका शंतनू नावाच्या गुंडाने अडवलं. एकटी जाऊ नको घरी. सोड माझा हात. सोडतो सांगितलं तर ऐकत नाही काही. तू कळत नाही तुला? मी वाचवलं हिला त्याच्यापासून. त्याने नंतर पुन्हा हिला त्रास दिला नाही ना, ते बघायचं होतं मला. पण तुम्ही कोण आहात? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडम. दामिनीला कोणीतरी फोन करून घरी येऊन चिठ्ठ्या पाठवून त्रास देत. तो त्रास थांबवण्यासाठी आणि त्याला शोधण्यासाठी मी इथे आले. जोशी, एक काम करा. तुमचा तो वॉचमन आहे ना किशोर, त्याला सांगा याला पुन्हा या सोसायटीत येऊ द्यायचं नाही. हो मॅडम. आणि त्याने जर प्रयत्न केला तसा तर लगेच मला कळवायचं. नक्की. ठीक आहे, मी जातो. पण एक लक्षात ठेव दामिनी, मी तुझ्यावर प्रेम करत होतो आणि अगदी शेवटपर्यंत करतच राहीन. या आलोकनेही अजून लग्न नाही. आणि हा शंतनू कोण आहे? त्याने काल तुला त्रास दिला त्याबद्दल काहीच बोलली नाहीस तू मला. हे बघ दामिनी, माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवू नकोस. त्याच्याबद्दल काय सांगू मी मॅडम? तो मवाली आहे आणि मला त्याची खूप भीती वाटते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगितलं
जर त्याला कळलं ना तर असं किती जणांपासून घाबरून राहणार आहेस तू? जोशी, हा शांतनू कुठे राहतो? बाजूच्या बैठ्या चाळीत राहतो. बर, त्या शांतनूकडे आणि आलोककडे मी पाहेन. तुम्ही इथे लक्ष ठेवा. माझी माणसं असतीलच इथे. आणि दामिनी, तू यापुढे माझ्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही. काळजी घे. चला जोशी, आपण सोसायटी ऑफिसमध्ये जाऊया. मला काही माहिती हवी आहे तुमच्याकडून. शिवरामचा फोटो आणि त्याचा गावचा पत्ता पाहिजे मला. आणि हा शेजारचा बंगला दांडेकरांचा आहे ना? हो, तो दांडेकरांचा. त्यांचाही नंबर हवा आहे. ओके. चला, एक मिनिट. माझ्यासोबत आलेलं जोशी वहिनींना चालणार आहे का? हो, चालेल ना. तसं काय नाही. तशी ती थोडी जरा चिकित्सक आहे, बाकी काय नाही. हरकत नाही, हरकत नाही. आपण त्यांनाही घेऊन जाऊ, त्यांच्याशी बोलायचं. बर, चला. दामिनीला त्रास देणारा सोसायटीतलाच आहे की बाहेरचा कोणी, हे अजूनही कळत नाहीये मला. जोशी आणि पगारे, पण मॅडम हेच तर आले होते ना तुमच्याकडे केस घेऊन. हां मॅडम, म्हणजे दामिनीने स्वतः हाक मारून बोलवावं किंवा तिचा सहवास मिळावा म्हणून या दोघांपैकी कोणी असं केलं असेल तर. एक्झॅक्टली, मलाही तसंच वाटतंय. म्हणजे वरवर दाखवताना हे बायकोच्या धाकात येत असं दाखवतात, पण नंदू आणि किशोर तसे कमी शिकलेले. त्यामुळे कम्प्युटरवर चिठ्ठ्या बनवून त्या पाठवणं हे दोघं करत असतील असं मला तरी वाटत नाही. सध्या तरी आपल्याला जोशी आणि पगारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. पण आपला मेन फोकस शिवराम, आलोक आणि शंतनूवरच असणार. त्यांना धरूनच आपल्याला आपला तपास करायचा आहे. या एनव्हलप मध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. आपण समीरला शिवरामच्या गावी पाठवूया त्याची चौकशी करायला. आणि दामिनीच्या सोसायटीच्या जवळच पारिजात सोसायटीत राहणारा आलोक, त्याच्यावर राकेश लक्ष ठेवे. आणि शंतनूकडे मी बघतो. नाही दाजी, तुमची जबाबदारी वेगळी आहे. मॅडम, मग आपण मनालीला का नाही बोलवलं? काय चैन पडत नाही ना तुला? नाही नाही, तसं काही नाहीये. म्हणजे आपल्याला मदत झाली असती ना तिची, म्हणून मी म्हटलं, बाकी काही नाही. हे सेट तिला तिच्या मामांकडे जायचंय. तिच्या मामांना फोन केला होता मी. मनालीचे मामा? हे दांडेकरांचं घर आणि या घराच्या किल्ल्या. थँक्यू. अरे ही कोण?
ही दांडेकरांची भाची मनाली खास परीक्षेसाठी मनमाडून इथे आली आहे. राहील काय दिवस इथे? परीक्षा 15 दिवसावरच आली. म्हणजे मी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार होते, पण मामा म्हणाले बंगला रिकामा आहे तर इथेच राहा. शिवाय इथली माणसंही खूप चांगली आहेत असं सांगितलं त्यांनी. हो अरे म्हणजे काय प्रश्नच नाही, बिनधास्त राहा इथे. अगं मनाली, तुला किल्ल्या देण्यासाठी जेव्हा दांडेकरांनी मला फोन केला ना, तेव्हा मला बजावलं माझी भाची येते, लक्ष द्या तिच्याकडे. आणि म्हणून सांगतो तुला, काही लागलं तर आपलेपणाने न संकोचता आम्हाला सांगायचं. तुम्ही इथे शेजारी राहता का? नाही, इकडे दामिनी राहते, दामिनी पराडकर. ती पण एकटीच राहते. ठीक आहे, मी येते. थँक्यू. ऑल द बेस्ट. अरे हा जोशी, त्यावरून आठवलं, सोसायटीला 8-10 दिवस वॉचमन मिळत नाही हो. त्याची काय काळजी करू नको. अहो. मी अस्मिता मॅडमशी बोललोय. अहो ऐकलत का? जरा इकडे या, काम आहे. जरा कुठे जाऊन देत नाही. आलो आलो. अहो ऐकलत का? जरा इकडे या, काम आहे. जरा कुठे जाऊन देत नाही. आलो आलो. चला जोशी, मला बोलावण्याच्यात मी निघतो. अच्छा. मॅडम, मी पोहोचले इथे. दामिनीच्या घरात कोणी येत जात असेल तर कळेल मला. बाय. आता शेजारी एक सोबत आली. सिद्धालोक विषयी राकेश सांगेल मला. शांतनूचं काय झालं? काय बाहेर गेलाय? संध्याकाळपर्यंत येणार. बरं ठीक आहे. ऐक, तो समीर शिवरामच्या गावी गेलाय. तो काय सांगतोय ते कळव मला. हो, आणि दामिनीच्या सोसायटीत सुद्धा जाऊन ये. ओके. लग्न न झालेली एक असहाय्य स्त्री म्हणजे खेळणं वाटते का या पुरुषांना? स्त्रीला एकटीने आयुष्य जगण्याचा अधिकारच नाहीये का? मग असा त्रास सहन करण्यापेक्षा लग्न का नाही करत? हो बरोबर आहे. तिला कंपनी मिळेल आणि प्रोटेक्शन सुद्धा. एक मिनिट. हा, असं काही नाहीये. उलट लग्नानंतर प्रश्न वाढूही शकतात. आणि मुळात तिला जर लग्नच करायचं नाहीये तर जबरदस्ती का? तिला एकटीला जगण्याचा अधिकार नाहीये? प्रत्येक स्त्रीला अधिकार. त्या दामिनी बद्दल बोलताना तू का एक्साइट होतेस एवढी? कुठेतरी स्वतःशी रिलेट करतेस का तिला? काहीतरी काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय मी. तुलाही लग्न करायचं नव्हतंच. अभि प्लीज, दामिनीच्या केसशी त्याचा काहीही संबंध नाही. आणि मुळात माझी लग्न न करण्याची कारणं खूप वेगळी होती जी तुला व्यवस्थित माहिती. आणि सगळ्यात महत्वाचं, मी दामिनीसारखी एकटी कधीच नव्हती. आणि असहाय्य तर मुळीच नव्हतं. हो, खूप स्ट्रॉंग आणि सेल्फ मेड आहेस तू. आहेच. आणि आता तर माझं लग्नही झालं. हो झालंय ना, पण आधी लग्नाला तयार नव्हतीस. हो म्हणालीस कारण अभि तू ना
कुठला विषय कुठे नेतोय? त्या वैदूनी सगळं ऐकलं असेल तर काय काय ऐकलं असेल रे तिने? तिचा काय समज झाला असेल? खरंच तुझाही विश्वास नाही बसत आहे ना? पण मी ऐकलं ना, अभिदादा म्हणत होता की अस्मिता आधी लग्नाला तयारच नव्हती, तिला लग्न करायचंच नव्हतं. हे खरं की काय? हो. मग अस्मिता म्हणाली की माझी लग्न न करण्यामागची कारणं वेगळी होती. मग अभिदादा तिला म्हणाला की तू लग्न केलंस कारण अगं काय बोला अभि, सांग ना. अगं ते वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना मी दिसले आणि मग लगेच गप्प झाले. मग मी सहज जाते असं दाखवत इथे आले. पण आई तुला सांगते, मला सॉलिड असं वाटतंय की पाणी कुठेतरी मुरतंय. अरे देवा, हा काय प्रकार आहे आता नवीन? अस्मिताची लग्न करायचीच इच्छा नव्हती, मग तिने लग्न का केलं? आई तुला काय वाटतं ग, काय कारण असेल? मला तर काहीच कळत नाहीये. मी अभिलाच विचारते. आणि हो, हे सगळं यांच्याही कानावर घातलं पाहिजे. आता कुठे अभिच्या संसाराची घडी बसत होती असं वाटतंय ना वाटतंय, तर हे कळलं. अभि कुठे? अनु, मायलेकींची काय खलबत चालू आहेत? नाही, काही नाही. काही नाही. ते दोघं त्यांच्या रूम मध्ये आहे. मग त्यांच्या संसाराची घडी नीट बसवून द्यायची आहे का विस्कटायची आहे? तुम्ही कमालच करता आई. हे असं अर्धवट कळल्यावर गप्प राहू का मी? कारण कळायला नको. कारण? कारण कशाला? नाही, कारण असलं तरी त्यांचं लग्न झालंय, आता सुखात आहेत दोघं. मग अभिदादा असं का म्हणाला? आणि हो ना, वैदूला बघितल्यावर दोघही गप्प बसले. तुमची कसली खलबत चालू आहे असं मी विचारल्यावर तुम्ही दोघीही गप्पच झाला, हो ना? आता विषय निघालाच आहे तर सांगते. लग्नाला नकार देण्याचं अस्मिताचं कारण मला माहिती आहे. ए अनु, खरं तर तुलाही माहित आहे. म्हणजे माहित असायला हवं. काहीतरीच काय आई, मला कसं माहिती असेल? का? त्याच कारणांबद्दल तू तिला सतत बोलत असतेस. तिचं डिटेक्टिव्हचं काम, संसाराला नवऱ्याला वेळ न देणं, हेच तर कारण. आणखीन काय? एक सांगू, बिचारी अस्मिता ना फार गुणी आहे. लग्नाच्या अगोदरच अभिला नकार देत होती याच कारणासाठी. पण काय की त्यांचं एकमेकांवर काय म्हणतात ते लव होतं, लव. अभिवरच्या प्रेमामुळे ती तयार झाली, कळलं? हो, बरोबर आहे तुमचं. लक्षातच आलं नाही माझ्या. असं कर ना अनु, डोळे आणि डोकं ठिकाणावर ठेव. ए, कान हलके नको ठेवूस. आणि वैदेही, नवरा बायकोचं बोलणं चोरून ऐकणं हे बरोबर नाही.
आणि ते अर्धवट ऐकून कुणाला सांगणं ह्याला ते काय म्हणतात, बॅड हॅबिट म्हणतात. काय अनु? आणि काय ग, भांडणं तुमची कधी झाली नाही? मी मध्ये पडले का तुमच्या कधी? नाही ना? हे बनू, मला जे वाटतंय, जे कळलंय ते मी सांगेन. नाही पण तरीही तुला विचारायचं असेल तर अस्मिताला विचार ना. पण काय की मग हे सगळं अमृतलाही सांगावं लागेल बरं का? नाही नको, ह्या वैदूमुळे झालं सगळं. आणि आई, तुमचं म्हणणं पटतंय मला. वैदू, परत जर असं केलंस ना तर मी दादांना सांगेन. कळलं? आणि तुझा जर वेळ जात नसेल ना तर मला जरा कामात मदत कर, समजलं? थँक गॉड आजीने वाचवलं आपल्याला. पण मला सांग, तू आपल्या लग्नाबद्दल असं का बोललास अचानक? अगं मी तुला फक्त उकसवायला गेलो आणि बोलून बसलो, त्यात काही भलतच झालं. अरे पण मी पुढच्या वेळेस काळजी घे. सॉरी. सॉरी. ओके, कॅरी ऑन. सॉरी. 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 अभि 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 काम कर तुझं. काम करतो माझं. हा जोशी, सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये फोन केला होता मी. तुमच्यासाठी वॉचमन पाठवणार आहे ते. तुला किती नाही म्हणालो तरी असंच मी. बोलण्याच्या भरात मनात दडपलेला प्रश्न नकळत ओठांवर आला. पण यापुढे काळजी घे. फालतूगिरी रे. फालतूगिरी काय? मनाली, तू एकतर पुस्तक वाचायचं नाटक करतेस, निदान पुस्तक तरी सरळ धर. मी तुला ना सिच्युएशन मध्ये, मूड मध्ये घुसताच येत नाही. मी पुस्तक सरळच धरलंय. हो, खरं वाटलं की नाही तुला? विश्वास ठेवलास ना माझ्यावरती? मारू नको मला. आणि माझं खरं पुस्तक समोरच्या घरात आहे. समजलं? हे नाही. हो हो, जोशी साहेबांनी मला या पोरीबद्दल सांगितलं. तुम्ही कोण आणि इथे काय करताय? नीट खरं सांगा. अस्मिता मॅडमनी मला सगळ्यांवर लक्ष ठेवायला सांगितलंय. नाही, मी हिचा मित्र आहे. तुम्ही असा गैरसमज नका करून घेऊ. ते काय, आम्ही एकत्रच एक एक्झाम देतोय ना, त्याच्यामुळे आमच्या मॅडमनी, म्हणजे बाईंनी असं सांगितलं की तुम्ही एकत्र अभ्यास करा, म्हणजे लक्षात राहील. आणि मला म्हणून सांगतो, थोडा एक प्रॉब्लेम आहे. मनाली आहे ना, ती थोडीशी माठ आहे, म्हणजे तिला लक्षात राहत नाहीत ना गोष्टी, म्हणून. अगं मारते काय? आता माठ आहेस तर आहेस ना, ते काय कोणाला सांगणार नाहीये. हा, तर मी असं सांगत होतो की एकत्र अभ्यास केल्यानंतर, म्हणजे माझ्याबरोबर अभ्यास केल्यानंतर ती पास होईल ना, चांगले मार्क मिळतील म्हणून. हो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला इथे यायचं असेल ना तर जोशी साहेबांची परवानगी घ्यावी लागेल. हो, आम्ही बोलतो त्यांच्याशी. आणि तसंही माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. बरं, आम्ही बोलू. बरोबर बोलतोय किशोर तू. त्यांनी मला विचारलं होतं. अरे याचे वडील दांडेकरांना चांगले ओळखतात. हो,
आणि हे बघ किशोर, हे आपले नवे वॉचमन दाजी. आता दिवसा आणि रात्री तुम्ही आळीपाळीने कामं करायची. काय कळलं? नंतर मला नोकरीवरून काढणार नाही ना तुम्ही साहेब? नाही रे, तो माणूस पकडला जाईपर्यंत ही अरेंजमेंट आहे. जोशी काका हे काहीच का बोलत नाही? नाही, त्यांना बोलता येत नाही. हो सॉरी. ऐकू येतं ना? सॉरी हा. साहेब मी जाऊ आराम करायला? हो तू निघ. दाजी तू गेटवर जा. मी आलेच. तू कुठे चालली आता? कामाच्या वेळेला कसला टाइमपास करते का? थांबी दे. सिद्धेश्वर, एक मिनिट, तुला जे काही करायचं ते लवकर कर. मला शंतनूला भेटायला जायचं. कळलं. लवकर. बोल समीर. काय? शिवराम गावी नाहीये याचा अर्थ त्याने आपल्याला खोटं सांगितलं. एक काम कर, तिथल्या पोलीस स्टेशनला त्याचा फोटो देऊन ठेव. मी सुद्धा इथे देऊन ठेवते. काही झालं तरी तो शिवराम सापडायलाच हवा. ओके. आजी या 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 बसा. सावकाश. या असल्या केसेस सोडवताना तुझ्या जीवाची तगमग होते ना, आणि मग कधीतरी ती हक्काच्या माणसासमोर व्यक्त होते. आजी, डोक्याचे केस उगाच नाही पांढरे झाले. कुणी कधीही कुणालाही सांगितलं नाही तरी मला कळल्यापासून राहत नाही. अगं नवरा बायको तू आधी होणारच. तुला एक गंमत सांगू? अभयच्या आजोबांसोबत माझी भांडणं व्हायची. रुसवे फुगवे वाद सगळं. काही विचार नकोस, त्यांच्या समोर त्यांच्या बरोबर हे सगळं व्हायचं. पण आमचा एक नियम होता, सकाळचं सगळं त्याच रात्री विसरायचं आणि पुन्हा नव्याने सुरू करायचं. काय म्हणतात तुम्ही आजकालची पोरं त्याला? तू मै. अगं संसाराच्या ताटातलं लोणचं असतं ना, तसं आहे ते. जितकं मूर्त तितकं झक्कास लागतं. आणि आमचा अभि असाच येतो. आणि कसं आहे सांगू, तुम्ही ते काय म्हणतात ते तुम्ही सेल्फ डिपेंडंट हो ना, तसे आहात दोघे. आणि त्याचमुळे खटके उडतात. आजी पण आज जे काही झालं, काहीही झालेलं नाही. अगं चहाटळ आहे आमची वैदू, आपली वैदू. तिला काय म्हणतात माहितीये? ते काय गॉसिप क्वीन. वैदूनं काहीतरी ऐकलं आणि बाहेर अनुला सांगितलं. बाहेर म्हणजे किचन मध्ये. पण जेव्हा बाहेर विचारलं ना मला जे सुचलं वाटलं ते स्पष्टीकरण मी देऊन टाकलं. चुकलं नाही ना मी? नाही आजी, उलट तुम्ही अगदी छान सांभाळून घेतलं, व्यवस्थित सांगितलं. निदान त्यामुळे पुढचे वाद तरी टळले. आणि मुळात तुम्ही आईंना सांगितलं म्हणून त्यांना पटलं. हे तुला एक गोष्ट सांगते. खरंच माझी सून मनाने फार चांगली आहे. पण जर इकडचं तिकडचं ऐकलं ना की तिच्यावर परिणाम होतो. आणि ना त्यात अभि लाडका आहे तिचा, फार जीव आहे त्याच्यावर.
त्यामुळे तुझ्यावर जास्त वचक आहे, बरोबर आहे की नाही? असंच असतं ना हे नातं. मनाली, दामिनी,